नमस्कार. वृश्चिक राशी. देवी आता थांबून बघणार. तुम्हाला सांगते, ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या 7 दिवसात तुमच्या जीवनात घडणार अविश्वसनीय चमत्कारिक बदल. तुम्हाला सांगते, आजची जी माहिती आहे ते साधी माहिती नसून तर थेट नियतीचा इशारा आहे. तो वृश्चिक राशीवाल्यांनो, ही जी आजची माहिती आहे ती सहजपणे तुम्ही वाचत नाही आहात. तो तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवला गेलेला असा देवाचा थेट संकेत आहे. कारण तुमचं आयुष्य खूप काळ सहनशीलतेच्या परीक्षेत अडकलेलं होतं. बऱ्याच तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या, परंतु तुम्ही तक्रार केली नाही. परंतु तुम्हाला सांगते, देव पाहत होते. तुमच्या आयुष्यात अशा अनेक रात्री आल्या जिथे तुम्ही डोळे उघडे होते, परंतु तुम्हाला सांगते मनामध्ये वेगळेच विचार चालू होते. झोप लागत नव्हते, कुठले उत्तरही तुम्हाला मिळत नव्हते. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं, मी इतकं सहन का करतोय? परंतु तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर या 7 दिवसांमध्ये हळूहळू समोर येऊ लागणार आहे. तर वृश्चिक राशी, हा येणारा काळ साधा नसणार आहे. हा काळ आहे जिथे थांबलेली नियती पुन्हा चालायला लागणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अगदी गरजेचं आहे. कारण अगदी महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला सांगणार आहे. कारण व्हिडिओ थेट शेवटपर्यंत संपूर्ण बघा. कारण अर्धवट माहिती बघू नका. कारण अर्धवट बघितल्याने तुम्हाला पूर्ण असा संदेश व्यवस्थितपणे समजणार नाही. जे पण काही मी तुमच्याबद्दल भविष्य सांगत आहे ते तुम्हाला नीट समजणार नाही. त्यामुळे या 7 दिवसात अशा कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहावा लागेल. तर वृश्चिक राशी, तुम्हाला सांगते, तुम्ही जे सहन केलं आहे ते कोणालाच दिसलेलं नाही. लोक नेहमीच वृश्चिक राशीचे लोक नेहमीच शांत राहिले. दुःख बोलून कधीच दाखवलं नाही. अपमान गिळून तुम्ही पुढे चालत राहिले. आपलेच लोक दूर गेले. आपल्याच लोकांनी तुमच्यासोबत विश्वासघात केला, तरी तुम्ही काय केलं? त्या जबाबदारी तुम्ही तुमच्या अंगावरची सोडली नाही. देव आहे ना, खूप काळ तुमची परीक्षा पाहत होते, परंतु आता त्या परीक्षेचा अंत झालेला आहे आणि आता तुमच्यासाठी थेट देवाकडून चांगले काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी आता या 7 दिवसामध्ये नक्कीच घडणार आहेत आणि योग्य निर्णय तुमच्यासाठी आता होणार आहेत. हे 7 दिवस इतके महत्त्वाचे काय आहेत? तर हे 7 दिवस तुम्हाला सांगते साधे नाही. हे कर्मफळ जागं होण्याचे दिवस आहे. या काळात काय होणार आहे? तर शनी आणि गुरुचा अत्यंत दुर्मिळ प्रभाव सक्रिय होत आहे, जो तुमच्या राशीवरती चांगले त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या वृश्चिक राशीवरचा जो जुना कर्माचा भार होता तो आता सुटू लागणार आहे. तुम्हाला सांगते, जे थांबलेलं होतं ते अचानक हालायला सुरुवात होईल. हा काळ असा आहे जिथे एखादा निर्णय, एक फोन, एक भेट किंवा एक बातमी तुमचं आता संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणार आहे. आणि अशा कोणत्या घडामोडी घडणार आहेत? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर तत्पूर्वी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब जरूर करा. कारण आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे. आणि चला महत्त्वाची माहिती पाहूया की या 7 दिवसात असं काय घडामोडी घडणार आहे जे की आपल्यासाठी अगदी महत्त्वाचं आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडवणार आहे. तर पहिलं एक आहे की अचानक तुमच्या नशिबाचा बंद दरवाजा उघडणार आहे, जो तुम्ही कायमचा बंद असं तुम्ही समजून चाललेले होते. तर तुम्हाला सांगते, वृश्चिक राशीवाल्यांना तुमच्या आयुष्यात असा एक दरवाजा आहे जो तुम्ही मनातल्या मनात कायमचा बंद झाला असं मानत होता. खूप प्रयत्न केले, खूप वाट बघितली, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली. या 7 दिवसात तोच दरवाजा पुन्हा आता हालचाल करू लागणार आहे. बंद दरवाजा ते तुमच्यासाठी उघडू लागणार आहे. आणि तुम्हाला सांगते, हा दरवाजा म्हणजे एखादी नोकरी जी मिळणारच नाही असं तुम्हाला वाटत होतं. व्यवसायात अडकलेली संधी, पदोन्नती, अधिकार किंवा मान सन्मान किंवा एखादा मोठा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता. ही विशेष गोष्ट अशी की हा दरवाजा तुम्ही उघडणार नाही, तर तो स्वतःहून तुमच्यापर्यंत चालत येणार आहे. चांगल्या संधी ज्या आहेत त्या स्वतःहून तुमच्याकडे येणार आहेत. अचानक एखादा फोन कॉल येईल, ईमेल येईल, कोणी जुनी गोष्ट पुन्हा काढेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगले शब्द बोलेल आणि तेव्हाच तुम्हाला जाणवेल, हे माझ्या हातात नव्हतं, हे नियतीनेच हे काम केलं आणि हे नियतीच्या हातामध्येच होतं, जे की आता तुमच्या यासोबत घडणार आहे. नंबर 2 म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमचं सामर्थ्य बघून चकित होतील. तर वृश्चिक राशीवाल्याने दुःख हे कधी उघड नव्हतं. तुम्ही शांत राहिलात, तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तुम्ही अपमान गिळत पुढे चालत राहिलात. लोकांना वाटलं हा फार काही मोठं करणार नाही, हा कायम मागेच राहणार, परंतु नाही. या 7 दिवसात चित्र पूर्णपणे बदलणार आहे. जे दुर्लक्ष करत होते ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. जे तुम्हाला हलक्यात घेत होते ते आता गप्प बसतील. जे लोक टोमणे मारत होते ते तुमचं कौतुक करतील. आणि हा बदल मोठ्या आवाजात होणार नाही, पण तो इतकं ठोस असेल ना की तुम्हाला जाणवेल
आज माझं वजन वाढलेलं आहे, जो पण माझा जो आदर होता, सत्कार होता, तो आता तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल तुमच्यासाठी बाहेरून येणार नाही, तर तो तुमच्या मनामधून, आतमधून येईल आणि तो अगदी समाधानाचा, तुम्हाला सांगते, तुम्हाला अगदी समाधान या सगळ्या गोष्टींमध्ये मनापासून मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने बघायला लागणार आणि तुम्हाला स्वतःची खरी किंमत कळणार आणि हीच खरी विजयाची सुरुवात असणार आहे. नंबर 3 म्हणजे आर्थिक बाबतीत चमत्कारिक हालचाल होणार. तुम्हाला सांगते, पैशांसाठी तुम्ही खूप ताण सहन केला, मेहनत भरपूर केली, फळ मात्र त्याचे पाहिजे तसे मिळत नव्हते. जबाबदाऱ्या मात्र वाढतच गेल्या. परंतु या 7 दिवसात आर्थिक बाबतीत अचानक हालचाली सुरू होतील आणि ही हालचाल अशी असेल की अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसेल. जुनी देणी, बोनस, कमिशन किंवा थकबाकी, नव्या उत्पन्नाचा विचार जो प्रत्यक्षात यायला लागेल किंवा एखादी ऑफर जी आधी तुम्ही नाकारली होती ती पुन्हा तुम्हाला येईल. विशेष म्हणजे हा पैसा नुसता हातात येणार नाही, तो डोळ्यात पाणी आणणारा असणार आहे. कारण तो तुम्ही अपमानाने कमवलेला नाही, चुकीच्या मार्गाने तुम्ही तो कमवलेला नाही, तर तुम्ही तो आत्तापर्यंत जो तुम्ही संयम बाळगला, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुम्ही जे सहन केलं त्या सहनशीलतेचं तुम्हाला आता चांगलं फळ मिळणार आहे. आणि हा पैसा येताना तुम्हाला एकच गोष्ट नक्की जाणवेल, देव उशीर करतो परंतु अन्याय मात्र करत नाही. चुकीचं कधीच तुमच्यावरती देव होऊ देणार नाही आणि तुमच्यासोबत ते झालेले नाही. नंबर 4 म्हणजे मनावरचा भार अचानक हलका होईल. तर जो कोणाला कधीच तुम्ही सांगितला नव्हता, तर वृश्चिक राशीवाल्यांचं सर्वात मोठं युद्ध जे बाहेरच्या जगात नसतं तर ते मनात चाललेलं असतं. तुम्ही हसत राहिला, काम करत राहिला, परंतु आतून सतत एकच विचार होता की मी एकटा आहे का? आणि जो विचार हळूहळू तुम्हाला सांगते आता या 7 दिवसांमध्ये कमी होऊ लागणार. झोप न लागण्याची समस्या जी होती ती आता कमी होणार. तुम्हाला चांगली झोप लागणार. मनात चाललेली घालमेल थांबेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून समाधान मिळू लागेल आणि अचानक असं वाटेल की कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा भार हळूच काढून घेतलेला आहे. हा बदल मोठ्या शब्दात सांगता येणार नाही, पण त्याचा इतका खोलवर परिणाम असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल, आज मी थोडं हलका आहे, आज मला अगदी मनःशांती मिळालेली आणि ही मानसिक शांतता पैसा किंवा यशापेक्षा खूप जास्त मूल्यवान आहे. नंबर 5 म्हणजे की दैवी संरक्षण. तुम्हाला सांगते हा मुद्दा अगदी सर्वात गूढ आहे आणि सर्वात शक्तिशाली सुद्धा. कारण या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या फक्त योगायोग वाटतील. शेवटच्या क्षणी टळलेला एखादा वाद, चुकीचा निर्णय घेण्याआधीच तुम्हाला त्याची चाहूल लागलेली, ही चाहूल म्हणजे तुम्हाला अडचणीत असताना अचानक मिळालेली मदत. आणि हे सगळं बिना कारणाशिवाय नाही. तर तुम्हाला सांगते, या काळात दैवी संरक्षण तुमच्यासाठी कवच म्हणून तयार होत आहे. तुमचं जिथे नुकसान होणार नाही तिथे तुम्हाला थांबवलं जाणार. तुम्ही जिथे अडकणार तिथे तुम्हाला मार्ग नक्कीच सापडणार. तुम्हाला सांगते, देव थेट समोर येत नाही, परंतु तो जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीमध्ये असतात तिथे तुमच्यासाठी नक्कीच तो मदतीसाठी धावून येणार. आणि या क्षणी तुम्हाला आतून एक खात्री नक्कीच वाटणार की मी एकटा नाही, कोणीतरी माझ्यासोबत नक्कीच आहे. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा एक महत्त्वाचा इशारा म्हणजे हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जुन्या वेदना सोडाल आणि स्वतःला कमी लेखणं बंद कराल. मी पात्र आहे हे मनापासून जेव्हा तुम्ही मान्य कराल तेव्हा हे सर्व काही तुमच्यासोबत नक्कीच चांगलं होणार. देव संधी देत आहे, परंतु ती स्वीकारण्याची हिंमत आता तुमच्याकडे नक्कीच असली पाहिजे. हा चमत्कार अचानक नाही, तो ठरवून केलेला आहे. तुम्हाला सांगते, हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक वळण आहे, शेवट मात्र नाही. ही आता तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी कधी रडलात, कधी शांत राहिलात, कधी एकटे लढलात, त्या सगळ्या गोष्टी आता उत्तर देऊ लागणार आहेत. हा बदल इतका शांतपणे येईल की बाहेरच्यांना देखील कळणार नाही, पण तो तुम्हाला आतून नक्कीच जाणवेल. आता काहीतरी बदलतंय, आता माझ्यासोबत काहीतरी चांगलं होतंय. तुम्हाला सांगते, देव उशिरा हस्तक्षेप करतात, परंतु जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलवून टाकतात. आणि ते असं बदलवतात की तुम्हाला सांगते, सर्व लोक तुमच्याकडे नक्कीच बघत राहतील की याचं नशीब अचानक एवढं जोरदार कसं उंच भरारी घेते. आणि जेव्हा हा हस्तक्षेप करतात तेव्हा ते फक्त अडचण दूर करत नाही, तर ते माणसाला पूर्णपणे बदलावून टाकतात. तर आता तुमच्या जीवनातील नवा अध्याय आता इथूनच सुरू होत आहे, तो पण अगदी चांगला तुमच्यासाठी चांगल्या संधी तुमच्यासाठी वाट पाहत आहे. फक्त हा संदेश ऐकण्यासाठी नव्हता, तर तो तुमचा स्वीकारण्यासाठी होता. आणि देव पाहत आहे, परंतु तुम्हाला सांगते, आता ते
या येणाऱ्या प्रत्येक संधीचा तुम्ही कसा फायदा उचलतात आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जातात हे आता तुमच्या सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तर येणाऱ्या प्रत्येक संधीचा नक्कीच लाभ घ्या आणि ह्या येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, छोट्या छोट्या संकेतांना दुर्लक्ष करू नका आणि जे आता बंद दरवाजे होते ते तुमच्यासाठी आता उघडू लागणार आहे. तर त्यामध्ये अगदी आत्मविश्वासाने पुढे चालत जा आणि येणाऱ्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. सकारात्मक विचार करा, मेहनत चालू ठेवा आणि प्रत्येक चांगल्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. तुम्हाला सांगते आता तुमचे चांगले दिवस आलेले आहेत. या 7 दिवसात तुमचे नशिबाचे चक्र आता जोरदार फिरणार आणि नशीब अगदी जोरदार तुमचं असणार आहे. तर त्यामुळे या अविश्वसनीय चमत्कारिक बदलासाठी नक्कीच तयार राहा. तर आजची माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि होय, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.